श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये ऐकणार आहोत. हा अनुभव कुठलीही काल्पनिक घटना नाही किंवा अंधश्रद्धा नाही, ही सत्य घडलेली घटना आहे. चला तर मग या ताईंसोबत नेमकी काय झालं होतं हे आपण सर्वजण बघूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेला खूप मोठा अनुभव शेअर करत आहे. सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटतो की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली. स्वामींच्या सेवेत मी खूप वेगळ्या पद्धतीने आले. प्रत्येक भक्तांचं येण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे, तशीच माझी देखील आहे. एक दिवस मला खूप मानसिक टेन्शन होतं. त्या मानसिक टेन्शनमध्ये मी घराबाहेर पडलेले होते आणि मला ऑफिसमध्ये जायचं होतं आणि त्यावेळेस मी गाडी चालवत होते आणि माझं प्रचंड डोकं दुखत होतं. इतकं डोकं दुखत होतं की मला काय करावं तेच कळत नव्हतं. आणि समोर अचानकपणे एक गाडी माझ्या आली आणि त्या गाडीच्या मागे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि महाराजांची प्रतिकृती त्याच्यावरती होती. हे कोण आहे मला तोपर्यंत काहीच माहीत नव्हतं, पण त्या एका वाक्याने मला खूप समाधान मिळाल्यासारखं वाटलं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी फक्त यूट्यूबला सर्च केलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे टाकल्याबरोबर महाराजांचे प्रचंड व्हिडिओ माझ्यासमोर आले. महाराजांचा तारक मंत्र आला आणि मी तो तारक मंत्र लावला. तारक मंत्र लावल्यानंतर मला एक वेगळीच ऊर्जा माझ्यामध्ये संचारली. कोणीतरी आपल्यासोबत असल्याचा भास मला त्यावेळेस झाला आणि तेथून पुढे महाराजांची सेवा मला करायला सुरुवात झाली. पण मी सुरुवातीला फोटो वगैरे काहीच आणलेला नव्हता. मी फक्त महाराजांचा तारक मंत्र रोज घरामध्ये लावायची, कारण तारक मंत्र ऐकल्यानंतर मला खूप छान वाटायचं आणि म्हणून मी तारक मंत्र लावित होती. हळूहळू मला महाराजांचा छंद लागला. मग स्वामींचं जे काही स्वामी जयंती होती त्यावेळेस मला खूप इच्छा झाली की महाराजांची एखादी मूर्ती, फोटो माझ्याकडे असावा. माझ्या मनात खूप यायचं की महाराजांचं आपण आणूया, पण माझं काही आणणं होतच नव्हतं, कारण महाराजांना स्वतःहून माझ्या घरी यायचं होतं. म्हणून त्याच्यासाठी देखील वेळ लागत होता. कारण माझी जी मैत्रीण होती, मी नवीन घर घेतलं. नवीन घर घेतल्यानंतर माझी घरभरणी होती. त्या घरभरणीमध्ये माझ्या मैत्रिणीने, तिला माहीतही नव्हतं की मला महाराजांची मूर्ती घेण्याची इच्छा आहे म्हणून. मी तिला काहीच सांगितलेलं नव्हतं, तरी देखील महाराजांनी तिला बुद्धी दिली आणि तिने माझ्यासाठी महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती मला गिफ्ट म्हणून आणली. आणि ती देखील महाराजांच्या पूजेच्या आदल्याच दिवशी ती मूर्ती माझ्याकडे आली, कारण तिला दुसऱ्या दिवशी काम असल्यामुळे ती पूजेला येऊ शकणार नव्हती. म्हणून ती आदल्याच दिवशी मला भेटण्यासाठी आली आणि तिने ती मूर्ती मला गिफ्ट म्हणून दिली. जेव्हा मी खोलून बघितलं त्यावेळेस माझ्या डोळ्यातून फक्त अश्रू निघाले की खरंच तुम्ही माझ्या घरी सर्वप्रथम आला आणि तुमच्या पायाने आला. मला खूप आनंद झाला आणि मग मी सर्वप्रथम महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, जे गुरुजी आमच्याकडे पूजा करण्यासाठी आले होते वास्तुशांतीशी, त्यांच्याकडून महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून घेतली. त्यांनी खूप छान पद्धतीने महाराजांच्या मूर्तीची पूजा केली. त्यानंतर देवघरामध्ये महाराजांची मूर्ती बसली आणि खरंच खूप सुवर्ण दिवस त्या दिवशी माझ्या जीवनातील घडला. खूप छान प्रसन्न वाटत होतं. आनंदाचे क्षण जे होते ते मी कधीच विसरू शकणार नाही. महाराज ज्या दिवशी माझ्यासोबत आले, माझ्या घरी आले, त्यानंतर तेथून पुढे खऱ्या अर्थाने माझी सेवा सुरू झाली. सकाळी लवकर उठणे, महाराज मला रोज सकाळी उठून द्यायला लागले. 3-4 वाजता मला जाग यायची आणि मी उठल्यानंतर महाराजांची सेवा करू लागले. मी सर्व काही आवरून कामावरती जाऊ लागले. घरातील दिवस हळूहळू बदलू लागले. आमच्या घरामध्ये कंटिन्यू भांडण असायचं. सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा सर्वजण एकत्र यायचे त्यावेळेस काही ना काही कशावरून तरी आमच्या घरामध्ये नक्की भांडणं होणार आणि खूप इरिटेट होत असायचं. मानसिक त्रास खूप व्हायचा, खूप टेन्शन यायचं. आणि आता महाराजांची सेवा जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून घरामध्ये एक वेगळीच शांतता निर्माण झाली आहे. मिस्टरांना देखील खूप छान वाटतं की घरामध्ये प्रसन्न वाटतं, घरामध्ये येऊ वाटतं असं ते म्हणतात. कारण अगोदर जी परिस्थिती होती तर घरात येऊ वाटत नसायचं, पण आता आमच्या घरामध्ये त्यांना येऊ वाटतं. ही
याचीच साक्ष म्हणजे महाराज प्रत्यक्षात आमच्या घरामध्ये आहे. तिथून पुढे जी सेवा सुरू झाली ती सेवा मी कधीच बंद केली नाही. गुरुचरित्राचे पारायण मी पहाटे 3 वाजता उठून करू लागली. ज्या काही सेवा असायच्या, जसं मार्गदर्शन व्हायचं त्या पद्धतीने सेवा करायला सुरुवात केली आणि एक एक प्रश्न हा सुटत गेला आणि महाराजांवरती विश्वास हा खूप वाढत गेला. एक काळ असा आला होता करोनाचा, त्यामध्ये माझा जॉब गेला, मिस्टरांचाही जॉब गेला. खूप हलाखीची परिस्थिती आमच्यासमोर उभी राहिली होती. त्यावेळेस काय करावं काहीच कळत नव्हतं. सेव्हिंग केलेले पैसे देखील संपत चाललेले होते. त्यामध्ये माझ्या मुलाला करोना झाला आणि त्याला करोना झाल्यामुळे खूप परेशानी आमची झाली. त्याला जे काही हॉस्पिटल मिळत नव्हतं. महाराजांना खूप कळवळून विनंती केली आणि त्या दिवशी गुरुवार होता आणि त्याच दिवशी आम्हाला स्वामींच्या कृपेने हॉस्पिटल मिळालं. त्याला ॲडमिट करून घेण्यात आलं आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू झाली. महाराजांचा धावा सुरू होता, कारण मला तेवढाच मुलगा होता. मी त्यानंतर दुसरी प्रेग्नेन्सी ठेवलेलीच नव्हती. एकच मुलावरती आम्ही राहायचं असं ठरवलं होतं. त्यामुळे डोळ्यात फक्त अश्रू होते आणि महाराजांचा एक आशेचा किरण होता की महाराज काहीतरी चमत्कार करतील आणि खरंच तसं घडलं. महाराजांनी सुखरूप माझ्या मुलाला घरी घेऊन आले. मी महाराजांना नवस बोलली होती, माझा मुलगा जर घरी आला तर मी तुमच्या दर्शनाला अक्कलकोटला येईल. आणि तुम्हाला माहीत होतं करोनाचा काळ कसा आहे, कुठेच कोणी जाऊ शकत नव्हतं. यामध्ये महाराजांना म्हटलं की तुमच्या दर्शनाला मी नक्की येईन, पण आता हा थोडंसं वातावरण व्यवस्थित होऊ द्या. आणि पावसाळ्याचे दिवस होते. मिस्टरांना म्हटलं की आपण जाऊया, बाईकवरती जाऊया. मिस्टर म्हटले पोलीस पकडतील. मी म्हटलं काही नाही, महाराज आहे आपल्यासोबत. मग आम्ही बाईकवरती जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही बाईकमध्ये पाठेच निघालो. कोणी पोलीस येण्याच्या अगोदर आपण खूप रस्ता पार करू असं आम्ही ठरवलं. आम्ही 4 वाजता बाईकवरती निघालो आणि त्यानंतर आम्ही विशेष म्हणजे आम्हाला कुठल्याच पोलिसांनी अडवलं नाही. खूप भीती वाटत होती की पोलीस अडवते काय, आणि जाताना असं वाटलं होतं पाऊस लागेल, खूप हाल होतील. पण स्वामींच्या कृपेने आमचे कुठेच पाऊस लागला नाही, हाल झाले नाही. आणि विशेष म्हणजे पोलिसांनी देखील आम्हाला पकडले नाही, कारण मुखामध्ये कंटिन्यू महाराजांचं नामस्मरण चालू होतं आणि महाराज तुम्हीच आम्हाला घेऊन चलावं असं म्हणावं. पण करोनामुळे मंदिर हे बंद होतं, सर्वांना दर्शन हे बंद होतं. त्यामुळे खूप वाईट वाटलं की आपण इथपर्यंत येऊन देखील आपल्याला दर्शन होणार नाही. मग आम्ही जे काही गुरु मंदिर आहे त्या गुरु मंदिरामध्ये गेलो. तिथे जाऊन दर्शन घेऊ असं तरी वाटलं, म्हणून गुरु मंदिरामध्ये दर्शन घेतलं. त्यानंतर आम्हाला वटवृक्षाचं दर्शन घ्यायचंच होतं. मग आम्ही तिथे एक दिवस मुक्काम केला. पहाटे आम्ही उठून सकाळी आपल्याला मिळेल असं वाटलं आणि मग आम्ही सकाळी उठलो आणि आलो. जिथं काही अन्नछत्र आहे, स्वामींची जी काही मोठी मूर्ती आहे तिथे नमस्कार केला. स्वामींना कळवळून प्रार्थना केली की स्वामी तुमच्या दर्शनाला इथपर्यंत आलो आहोत, तुम्ही जर आमच्यासोबत असेल तर आम्हाला दर्शन द्या अशी महाराजांना विनंती केली. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा पुढे गेलो, गर्दी होती, आतमध्ये कुणाला सोडत नव्हते. अचानक एक पुजारी आले आणि त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं. आता मला तर काहीच कळत नव्हतं की त्यांनी आम्हाला का बोलवलं. आणि तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे तर या बाजूनी जा असं त्यांनी सांगितलं. मग जेवढे तिथे सेवेकरी होते सर्वजण त्या बाजूनी गेले आणि महाराजांचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो. खूप भरून पावल्यासारखं वाटलं की महाराजांनी दर्शन दिलं. डोळ्यात अश्रू होते आणि महाराजांना एकच विनंती केली की स्वामी आता ज्याप्रमाणे तुम्ही घेऊन आला त्याप्रमाणे सुखरूपपणे घरी पोचवा, आमच्यासोबत तुम्ही चला, कुठलीच अडचण आम्हाला येऊ देऊ नका अशी विनंती केली. आणि खरंच तसं घडलं. जाताना देखील आम्हाला कुठलेच पोलिसांनी अडवलं नाही आणि विशेष म्हणजे पाऊस देखील लागला नाही. आम्ही जेव्हा घरी पोचलो त्यानंतर अर्ध्या तासामध्ये इतका मुसळधार पाऊस सुरू झाला की प्रचंड पाऊस सुरू झाला. त्यावेळेस म्हटलं की महाराज तुम्ही किती दयाळू आहात, भक्ताची किती काळजी करतात, पण हे संकट किती मोठं ओढवलं आहे, याचं निवारण करा, हा करोना आता शांत होऊ द्या अशी महाराजांना कळवून प्रार्थना केली. त्यानंतर मग स्वामी भक्तांनो आम्हाला जे काही पैसे आमचे होते ते संपत चाललेले होते आणि मला तर काही जॉब नव्हता. पण एक विशेष आहे की जे महाराजांचे सेवेकरी होते, भक्त होते, त्यांना महाराजांनी उपाशी राहू दिलं नाही. तसंच आम्हाला देखील महाराजांनी एक दिवससुद्धा उपाशी ठेवलं नाही. सर्व काही व्यवस्थित आमचं पार पडत होतं. कोणी ना कोणी आम्हाला मदत करत होतं, आणून देत होतं. आणि स्वामींचीच ही किमया होती की स्वामींनी तोच केलं होतं. आणि आत्ताचा लेटेस्ट आलेला आता मी तुम्हाला स्वामी भक्तांना अनुभव सांगते की त्यानंतर देखील खूप सारे छोटे मोठे अनुभव आले, पण आत्ताचा जी काही गुरुपौर्णिमा झाली त्या दिवशीचा मी तुम्हाला अनुभव सांगते. मी गुरुचरित्र पारायणाला बसली होती.
गुरुचरित्र पारायण करावं अशी प्रचंड इच्छा होती. आणि मग मी गुरुचरित्र पारायण पहाटे 3 वाजता उठून करत होती. पहिल्याच दिवशी महाराजांनी खूप छान प्रचिती दिली, कारण एक जे काही पक्षी होता त्या पक्षाच्या रूपामध्ये महाराज घरामध्ये आले होते. गॅलरीमध्ये येऊन तो पक्षी जेव्हा मी वाचायला बसायचे त्यावेळेस तो पक्षी मला सारखा दिसायचा. 7 दिवस तो पक्षी मला दिसला आणि तो वेगळाच आवाज काढायचा. माझं वाचन झालं की तो उडून जायचा, वाचन होईपर्यंत बसायचा. असं वाटायचं की महाराजच आले आहे आणि मी खूप छान आवाजामध्ये वाचन करत होती. त्यानंतर माझं जे काही वाचन झालं, कंप्लीट झालं आणि आता महाआरतीचा दिवस आला. महाराजांची सांगता केली. 7 दिवस कसे निघून गेले हे कळाले सुद्धा नाही. खूप आनंदामध्ये मी 7 दिवस हे पारायण केलं. महाराजांची सकाळ संध्याकाळ आरती करायची सवय लागली. त्यानंतर नैवेद्य देखील पोथीला दाखवत होते. आणि आता शेवटच्या दिवशी मला काय करावं, मला अचानकपणे खूप थंडी आली आणि ताप देखील भरला. महाराजांसाठी पुरणपोळी करायची होती. मिस्टर म्हटले की तुला तब्येत बरी नाही तर तू कुठलं स्वयंपाक वगैरे करू नको, मी बाहेरून पेढ्याचा प्रसाद आणतो आणि आपण आरती करूया असं म्हटलं. तर मी म्हटलं नाही, ही महाराज माझी परीक्षा घेत आहे, त्या परीक्षेमध्ये मला उत्तीर्ण व्हायचं आहे. मी काहीही हो, महाराज मला शक्ती देतील, मी स्वयंपाक करेल असं मिस्टरांना म्हटले. त्यांना मी उपाशी नाही ठेवू शकत असं मी मिस्टरांना म्हटले. आणि मग मी महाराजांना विनंती केली, मला शक्ती द्या. गोळ्या घेतल्या आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले. विशेष म्हणजे स्वामी भक्तांनो, मी स्वयंपाक केला तो पण 10:30च्या आरतीच्या अगोदर. माझ्या पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्णपणे रेडी झालेला होता. महाराजांना ताट वगैरे केलं, नैवेद्य दाखवला आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती की महाराजांनी काहीतरी चमत्कार करावा, हम गया नहीं जिंदा हो याची प्रचिती मला द्यावी असं मी खूप म्हणत होते. महाराज मला आज तरी काहीतरी प्रचिती द्या, तुम्ही माझ्या इथे आहात याची मला साक्ष पाहिजे आहे अशी कळवून महाराजांना विनंती केली. त्यानंतर महाराजांची आरती वगैरे झाली, नैवेद्य बनवला आणि नैवेद्याचं जे ताट होतं, ग्रंथाचं जे ताट, ते गाईला मी खाऊ घातलं. ते गाईला खाऊ घातलं. संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळी घरात खूप प्रसन्न वातावरण होतं. आणि विशेष म्हणजे सकाळचा स्वयंपाक असल्यामुळे संध्याकाळी मला स्वयंपाक करायचा नव्हता, म्हणून मी संध्याकाळच्या वेळेस महाराजांची माळ घेत होती, जप करत बसली होती. धूपदीप लावलेलं होतं आणि सर्वत्र खूप छान सुवास दरवळत होता. आणि अचानकपणे काय झालं, कसला तरी जोरात आवाज झाला. कशाचा आवाज झाला म्हणून मी थोडीशी घाबरले, कारण घरात त्यावेळेस कोणीच नव्हतं, सर्वजण बाहेर गेलेले होते. आणि कशाचा आवाज झाला म्हणून मी खूप घाबरले. तर मी माझा जप सुरूच ठेवला. थोड्या वेळाने पुन्हा दरवाजा वाजल्याचा आवाज आला. यावेळेस कोण आलं म्हणून मी थोडीशी घाबरले. घाबरतच दरवाजा उघडला आणि त्यानंतर बाहेर बघितलं तर बाहेर कोणीच नव्हतं. मग दरवाजा कसा वाजला, मला भास झाला असं मला वाटलं. आणि पुन्हा मी येऊन बघते तर असा काही चमत्कार घडला होता. ते बघून माझ्या डोळ्याचा विश्वासच बसत नव्हता, कारण जातानी तर काहीच नव्हतं आणि येतानी अचानकपणे फरशीवरती मला महाराजांचे म्हणजे असे पावले, छोटे छोटे पावलं दिसायला सुरुवात झाली. आणि ते देखील अशी अष्टगंधाचे पावलं होते. हे पावलं कुठून आले काहीच कळायला मार्ग नव्हता. मी खूप म्हणजे खूप झाली. मला असं वाटलं की कोणी छोटं बाळ आलं, पण घरात तर सकाळपासून छोटं बाळ वगैरे कोणी आलं नाही आणि हे पावले कसे उमटले, म्हणून मला खूप म्हणजे खूप आश्चर्य वाटायला लागलं. मी लगेच मिस्टरांना फोन केला, त्यांना घडलेला प्रकार सांगितला, माझ्या मैत्रिणीला देखील सांगितलं. आणि त्यानंतर मग सर्वांनी बघितलं आणि म्हणले की प्रत्यक्षात महाराज घरामध्ये येऊन गेले आहे. ही प्रचिती महाराजांनी दिली. हम गया नहीं जिंदा हो हे स्वामींनी सांगितलं. त्यानंतर मग मी पुन्हा महाराजांसाठी घेवड्याची भाजी आणि पोळ्याचा नैवेद्य बनवला आणि महाराजांची आरती केली. आणि विशेष म्हणजे ते ताट मी तिथंच ठेवलं होतं. महाराजांपुढे खूप रडत होती की खरंच तुम्हाला काहीतरी मागितलं आणि तुम्ही ते दिलं, हे म्हणून मी महाराजांपुढे खूप रडत होती. आणि तेव्हा महाराजांनी जी घेवड्याची भाजी होती ती देखील ग्रहण केली, कारण एका बाजूला मी घेवड्याची भाजी ठेवली होती. जेव्हा मी माझं सर्व काही झालं, जेवायला घेणार होती, त्यावेळेस बघितलं तर ती घेवड्याची भाजी पूर्ण ताटामध्ये पसरलेली होती. आणि जसं आपण जेवल्यानंतर ताट हे होतं, उष्ट होतं, तशाच प्रकारे ताट उष्ट झालेलं होतं. ते बघून देखील मला खूप रडायला यायला लागलं की खरंच महाराज तुम्ही माझ्या घरात आहात याची प्रचिती तुम्ही दिली. आजपासून मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही की तुम्ही माझ्यासोबत आहात की नाही,
तुम्ही क्षणोक्षणी माझ्यासोबत आहात, तुम्ही प्रत्येक शब्द न शब्द माझा ऐकत आहात, हे मी स्वामींना म्हटले. स्वामी भक्तांनो, जर अंतःकरणापासून महाराजांना साथ घातली, स्वामींना जर बोलवलं तर खरंच स्वामी महाराज येतात, याची प्रचिती स्वामींनी मला आता जस्ट दिलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की खूप मनोभावे स्वामींची सेवा करत राहा, स्वामींवरती विश्वास ठेवा. कितीही संकट येऊ, कितीही दुःख येऊ, आपला विश्वास डगमगू देऊ नका, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला देखील असेच महाराजांचे अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही तुमचा अनुभव मला शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ.